गुड मॉर्निंग. आज आपण सांख्यिकी आणि एक्सेल समीकरणे या दोन प्रकरणांचा एकत्रित अभ्यास करणार आहोत. आज आपण जी उदाहरणं पाहणार आहोत ती 2010-11 सालापासून 2024-25 सालापर्यंतच्या अंतिम NMS परीक्षेतील उदाहरणं असतील. त्यामुळं काळजीपूर्वक सर्व उदाहरणं समजावून घ्या. पहिला प्रश्न आहे पहा, एका शाळेने गणित प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. तर या सामग्रीचा मध्य किती येईल? मला मध्य काढण्याचं सूत्र कोण सांगेल आपल्यापैकी? मीन, मध्य. तुम्हाला झालेलं आहे सर्व. आता ह्या ज्या संख्या आहेत ह्यांना आपण सांख्यिकीय भाषेमध्ये प्राप्तांक शब्द वापरतो. प्राप्तांक. सर्व प्राप्तांकांची बेरीज किंवा सम ऑफ स्कोर आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. सर्व प्राप्तांकांची बेरीज आणि भागिले काय रे? प्राप्तांकांची एकूण संख्या. त्याला आपण n अक्षर वापरूया. आता वर जेवढ्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांची तुम्ही मला बेरीज करून सांगायची बरं. करा बेरीज. चला पट. एकूण 20 संख्येत बेरीज करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. या 20 संख्यांची बेरीज करा पट. हा, कुणी सांगितलं आपलं नाव सांगायचं आणि पुढे आकडा सांगायचा. सर जान्हवी सावळकर 53. जान्हवी 53. बरं, अजून? स्वरा 55. हा, स्वरा बरोबर आहे. 55 उत्तर बरोबर आहे. वरच्या 20 संख्यांची बेरीज 55 आणि n म्हणजे किती प्राप्तांकाची तुम्ही बेरीज केली? 20. आता इथे सिम्प्लिफाय करा. 20 दोन्ही 40, 15 उरला त्यावर घेतलं 0 150, 20 7 140 राहिला 5 त्यावर घेतले किती उरलं रे? 10 त्यावर घेतले 0 100 आणि 20 5 100. आहे का 2.75 चा पर्याय? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. एका वारंवारता वितरण सारणीमध्ये सम ऑफ FI/XI 1740 आणि n बरोबर 25 तर x बार बरोबर किती? व्हॉट इज x बार? x बार इज मीन. x बार म्हणजेच मध्य. मग सांगा सूत्र काय रे? हे सूत्र बऱ्याच वेळा लागते. समेशन FI/XI डिवायडेड बाय n. म्हणजे तुम्हाला दिलेल्या दोन किमतींचा भागाकार करायचा. अंशामध्ये 1740 आणि छेदामध्ये 25. 1740 आणि छेदामध्ये 25. चला 25 चा पाडा म्हणा. 25 सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर. राहिलं 24. त्यावर घेतलं 0. 25 9 250 राहिलं 15. त्यावर घेतलं 0 150 आणि 25 150. 69.6 पर्याय क्रमांक 2 करेक्ट. क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूनं किती धावा केल्या हे दिलेलं आहे. सर्व धावांचा मध्य 40. तर x ची किंमत काढा. मग आता सूत्र सांगा. मध्य बरोबर काय सांगितलं सूत्र? सर्व प्राप्तांकांची बेरीज आहे की नाही?
सर्व प्राप्तांकांची बेरीज बेरीज. बेरीजला सम म्हणतो आणि भागिले प्राप्तांकांची एकूण संख्या. आता असं करा, एक्स सोडून किती उरले रे प्राप्तांक? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ना. मग 10 प्राप्तांकाची बेरीज करा, मला सांगितली ती. त्यात एक्स आपण ऍड करूया. सर जान्हवी सावळकर 351. जान्हवी 351 आली. बरं, अजून बघूया बाकी कोणाची. एक्स सोडून उरलेल्या 10 संख्यांची तुम्ही बेरीज करताय. सर प्रज्वल शितोळे 351. 351 येते का? हो. 351. हा, 351 टाकलं प्लस एक्स. बरोबर आहे सगळ्यांचंच. आणि हा जो मध्य आहे तो तुम्हाला 40 दिलेला आहे. मग ह्याला छेद 1 टाकूया आणि तिरकस गुणाकार करूया. 351 अधिक एक्स तिरकस गुणाकार करा. 11 चौक 44 आणि त्याच्यावर एक 0. 440 वजा 351 किती वजा किती पर 89. 89. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. 89. एका वारंवारता वितरण सारणीमध्ये सम ऑफ FI/XI 1363, total frequency that is n is equal to 29. What is the value of x bar? What is x bar? X bar is mean. मगाचाच फॉर्म्युला बघा. कोणता? सम ऑफ FI/XI क्रमांक 3 अपॉन n. FI/XI ची बेरीज आहे 1363. FI/XI ची बेरीज आहे 1363. सर पर्याय क्रमांक 3. आहे 29. पर्याय क्रमांक 3. 3. सांगा कसं काय 29चा पाडा येते तुम्हाला? 29 चौक 116. मग 136 मधून 116 वजा केलं 20, 20 203 आणि 29 आता 203. 243. करेक्ट. पर्याय क्रमांक 3. आता हा प्रश्न काल झाला होता मला वाटतंय की नाही, तरी सुद्धा रिपीट झालाय. असू द्या. अनिल, दुसरा कोण आहे? सुनील आणि तिसरा आहे सुधीर. समजा अनिलकडे x रक्कम आहे, सुनीलकडे किती येणार त्याच्या दुप्पट म्हणल्यावर 2x. आणि सुनीलच्या दुप्पट सुधीरकडे म्हणल्यावर 4x. आणि तिघांची सरासरी, ह्या तिघांची बेरीज करून सरासरी म्हणजे कितीने भागावं लागेल? 3. आणि सरासरी आहे 1780. आता वरची बेरीज 4 आणि 2 6 आणि 1 7x आणि इकडचं जे 3 आहे तिकडे गेल्यावर गुणिले झालं. 3 8 24. चला 2
3 सक 18 आणि 2 20 चला 2 3 एके 3 आणि 2 5. आता 7 न भागूया. 7 7 49 7 2 14 आणि 0 ला 0. मग अनिलकडं x रक्कम आहे आणि x ची किंमत आपली 720 आली म्हणून पर्याय क्रमांक 2. एका वारंवारता वितरण सारणीमध्ये सममाप FI/XI 24,240 आणि टोटल फ्रिक्वेन्सी दॅट इज n is equal to 40. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x बार? पुन्हा मीन काढायचे मध्य. पर्याय क्रमांक 4. 606. पर्याय क्रमांक 4. हा बरोबर पर्याय आहे. क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हे सूत्र बघा तिसऱ्या वेळेस सलग आलंय की नाही? पर्याय क्रमांक चेक करूया. 24,240 आणि भागिले यांची किंमत किती? 40. या झिरोला हा झिरो कट. 4 सक 24. आता बरेच जण काय करतात? 4 सक 24 म्हणजे 66 उत्तर काढतात. परंतु इथं 2 आहे. 2 ला भाग जात नाही म्हणून झिरो घेतला आणि पुन्हा 4 घेतला. 24 4 सक 24. हा भागाकार चुकण्याची शक्यता असते बऱ्याच जणांची. 606 उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. 5च्या पटीतील 5 क्रमवार संख्यांची सरासरी 55. तर सर्वात मोठी संख्या कोणती? शोधा बघू. 65. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक आता लक्षात ठेवायचं 55 सरासरी म्हणजे काय रे? मधली संख्या. मधली संख्या. हा आता 5ची पट म्हणल्यावर त्यापेक्षा 5 वजा करा 50. त्यातून 5 वजा करा 45. 45. इकडं 5 ऍड करा 60. 5 ऍड करा 65. ह्या 5 क्रमवार संख्या येणार. मधली संख्या सरासरी असते ना. मग सर्वात मोठी संख्या कुठली येणार? 65. 65. पर्याय क्रमांक 3. ऑगस्ट 2017 मध्ये पहिल्या 13 दिवसात बिताका या गावात पडलेल्या पावसाची नोंद सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. तर पावसाचे मध्यमान काढा. मध्यमान म्हणजे थोडक्यात सरासरी मध्यच काढायचं आहे. मध्य म्हणजेच मध्यमान. आता सर्व प्राप्तांकाची बेरीज करायची आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. चला करा 13 संख्यांची बेरीज. आता मी देत नाही. सर 55.9. करेक्ट. कोणी सांगितलं? प्रज्वल शितोळे. प्रज्वल शितोळे बरोबर. मग सिम्प्लिफाय करू. 53 3 उरलं त्यावर घेतलं 9 39 आणि 33 39. 4.3 सेमी हा झाला पावसाचा मध्यमान. पर्याय क्रमांक 3. x वजा 3 x अधिक 3 x वजा 6 x अधिक 6 या 5 संख्यांची सरासरी 49 आहे. तर त्या संख्येतील सर्वात लहान संख्या कोणती? सरासरी म्हणजे बेरीज 5 ला भागायचं. 1 2 3 4 5. अगोदर मला बेरीज सांगायची देणार. x किती 18. टाइम आहे? 5. सर 18.
आणि वजा x ला अधिक x जाणार, वजा 6 ला अधिक 6 जाणार, म्हणजे 5x बेरीज येणार. आणि त्याला कितीने भागायचं? 5 ना. बरोबर किती? 49. लिहिलं बरोबर आहे का रे? x बरोबर किती येणार? 5 ला 5 कॅन्सल, 49. पण सर्वात लहान संख्या किती? 49 वजा 3 करावं लागेल ना, 46. 46. पुन्हा x म्हणजे 49. पुन्हा 49 अधिक 3 52. पुन्हा 49 वजा 6 येणार किती? किती येणार? 49 मधून 6 वजा केल्यावर 43. 43. 6 मिळाल्यावर 55. मग काय उत्तर येते? 43. पर्याय क्रमांक 3. 43. सर्वात लहान संख्या 43. पर्याय क्रमांक 3. एका गावातील 20 कुटुंबातील सदस्यांची संख्या खालीलप्रमाणे, तर त्या सर्व सदस्यांचा मध्य काढा. चला करा वरच्या 20 संख्यांची बेरीज. मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकांची एकूण संख्या. किती? 66. बरोबर आहे स्वरांजलीचं. 3.3. तर 3.3. एकूण प्राप्तांक आहे ती 20. 66. 20 त्रिक 60, 6 वर 0, पुन्हा 20 त्रिक 6. 3.3 उत्तर. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. करेक्ट. एका गावातील 20 कुटुंबात रोज किती लिटर दूध घेतात याची नोंद पुढे दिली आहे. त्यावरून घेतलेल्या दुधाचा मध्य काढा. आता पुन्हा हे सांख्यिकी प्रकरणातलंच गणित आहे. मध्य. चला करा बेरीज पुन्हा एकदा. बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. तर एकूण प्राप्तांक 20 आहेत. वरच्या 20 संख्यांची करा बेरीज. पर्याय क्रमांक 2. बेरीज किती आली? 28. बरोबर. 28 लिटर दूध आलं आणि त्याला 20 न भागलं. मग बघा 20 एके 20, दशांशाने दिलं 8,080 आणि 20 चौक 80. 1.4. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं ही जी 11 उदाहरणं होती ही सांख्यिकी या प्रकरणातली होती, स्टॅटिस्टिक्स. आता उरलेली 9 उदाहरणं आपण एक्सेल समीकरणातील पाहूया. वन व्हेरिएबल लिनियर इक्वेशन. चला हे समीकरण आपल्याला सोडवावं लागणार आहे. त्याला छेद नाही म्हणजे 1 आहे. चला तिरकस गुणाकार करा. 2x वजा 1 ला 1 न गुणलं 2x वजा 1 आणि वजा 3x वजा 3 ला गुणा, वजा 3x ला गुणलं वजा 3x, वजा 3 वजा 3 ला गुणलं वजा वजा अधिक आणि 3 त्रिक 9. आता x पद डावीकडं, वजा 3x डावीकडे आल्यावर अधिक 3x आणि इकडचं वजा 9 तिकडे गेल्यावर अधिक 1, वजा 1 तिकडे गेल्यावर अधिक 1. इकडं 5x बेरीज
इकडची स्थिर पदांची बेरीज 10 आणि मग 10/5 किती 2. आता विचारले आपल्याला जी राशी दिली येतो x - 2 आणि छेदामध्ये x + 2. x ची किंमत आपण 2 ठेवूया, अंशात 2 - 2 छेदात 2 + 2. अंशातली वजाबाकी 0 छेदातील बेरीज 4. अंश 0 असेल तर उत्तर 0च असते की 12चं उत्तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. दोन संख्यांचं गुणोत्तर 5/6 असून प्रत्येक संख्येतून 8 वजा केले तर त्या संख्यांचं गुणोत्तर 4/5 येते. तर त्या संख्यांपैकी मोठी संख्या कोणती? आता लहान जी संख्या आहे ती आपण 5x मानूया. 5च्या पटीत आहे ना. आणि जी मोठी संख्या आहे ती काय मानूया मग 6x मानूया. मग आता प्रत्येक संख्येतून 8 वजा केलं, मग 5x मधून 8 वजा केल्यावर काय येणार 5x - 8. आणि मोठी संख्या 6 आहे त्यातून 6x आहे त्यातून पण 8 वजा केल्यावर 6x - 8. आणि हाच रेशो तुम्हाला फायनलला किती दिलाय रे 4/5 म्हणजेच 4/5. तिरकस गुणाकार करून आपण समीकरण तयार करू. चला 5 न 5x - 8 ला गुणा 5 - 5 25x 5 - 8 40. दुसरा तिरकस गुणाकार 4 न 6x - 8 ला गुणा 4 - 6 24x आणि 4 - 8 32. आता x ची पद डावीकडे घेऊया. 24x डावीकडे आल्या वजा 24x आणि हे वजा 40 तिकडे गेल्यानंतर अधिक 40. आता इथं 25तून 24 गेलं 1x नुसतं x लिहिलं तरी चालते आणि 40तून 32 गेलं किती राहिलं 8. आता विचारली तुम्हाला मोठी संख्या आपण 6x मानली ना. 6 आणि 8चा गुणाकार करा. 6 आणि 8चा गुणाकार किती 48. पर्याय क्रमांक 3. सर 56. काय 56 येते गुणिले 6 आणि 8चा गुणाकार 56 येतोय. नाही सर 48 येतोय. बर पुढं 5x + 7 छेदामध्ये 9. उजवी बाजू 3 आहे म्हणजे 3/1 आहे. चला करा पुन्हा तिरकस गुणाकार 5x + 7 ला 1 न गुणलं आहे असं राहणार 5x + 7 आणि 9 आणि 3चा गुणाकार किती 27. आता स्थिर पद उजवीकडे घेऊया. मग 7 उजवीकडे आल्यावर काय होणार वजा 7. किती आली उजवीकडची वजाबाकी 20. मग 20/5 4. 14चं उत्तर पर्याय क्रमांक 2. 2. आता इथं पण पुन्हा तिरकस गुणाकार करा. चला हा गुणाकार सांगा 18 × 3 54. 3 × 2x वजा 6x वजा 6x. पुन्हा हा गुणाकार करा 4 × x 4x 4 × 4 वजा 16 वजा 16. हा आता सांगा काय करूया स्थिर पद डावीकडे घेऊया. आता वजा 16 डावीकडे आल्यावर काय होणार अधिक 16 आणि वजा 6x अधिक उजवीकडे गेल्यावर काय होणार अधिक 6x. 54 आणि 16 70. तर आणि 4 आणि 6 10x आणि मग 70/10 किती 7. 7. x ची किंमत 7. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट अर्जुन माईक बंद कर.
दोन नैसर्गिक संख्यांचं गुणोत्तर 3:2 असून मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस गुणोत्तर देतात त्यावेळेस त्याला x न गुणायचं. पहिली संख्या काय येणार 3x 3x आणि दुसरी संख्या 2x आता मोठ्या संख्येतून 5 वजा करा. मोठी संख्या 3x आहे, त्यातून 5 वजा केल्यावर काय होणार 3x वजा 5. आता याला लहान संख्येनं भागायचं. लहान संख्या म्हणजे 2x न भागायचं. मग काय येते फायनल रेशो 4/3. करा तिरकस गुणाकार. 3 न 3x वजा 5 ला गुणा 3 त्रिक 9x 15 आणि 4 न 2x ला गुणलं 8x. आता x ची पद डावीकडं 9x वजा 8x आणि वजा 15 उजवीकडं अधिक 15. 9तून 8 गेलं 1x, नुसतं x राहणार. म्हणून x बरोबर काय येणार 15. आता आपल्याला विचारले लहान संख्या आपण काय म्हणली तरी 2x म्हणली. मग 2 आणि 15चा गुणाकार किती येणार 30 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1 दोन नैसर्गिक संख्येतील फरक 72 आहे. आता असं करा, पहिली संख्या जर x मानली तर दुसरी संख्या काय आहे सांगा. फरक 72 आहे म्हणजे दुसरी संख्या 72 न मोठी असणार ना. कळते का? पहिली संख्या जर x असेल, लहान संख्या जर x मानली तर मोठी संख्या 72 न जास्त, कारण फरक 72च आहे ना. आता मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागलं म्हणजे मोठी संख्या x अधिक 72 आहे, त्याला लहान संख्या x न भागलं तर भागाकार 5 येतो दिले की नाही. चला तिरकस गुणाकार करा. x अधिक 72 ला 1 न गुणा x अधिक 72 आणि 5 न x ला गुणा 5x. आता x ची पद उजवीकडे घेऊया. हे जे अधिक x आहे तिकडे आल्यावर वजा x. किती येणार 5तून 1 गेल्यानंतर 4x 24 आणि 72 भागिले 4 किती 72. मग लहान संख्या आपण x मांडली आणि त्याची किंमत किती आली 24. म्हणजे पर्याय 17 क्रमांक 1. सर 18 आहे. हा हे 24 कसं आलं आपलं. किती 72 म्हणलं मग 18 म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पुढचं. जर 5m/6 अधिक 3m/4 बरोबर 19/12 तर m ची किंमत किती. पुन्हा इथे तिरकस गुणाकार करा. सांगा 5m आणि 4 चा गुणाकार 20m. 6 आणि 3 चा गुणाकार 18m आणि छेदांचा गुणाकार 24 उजवी बाजू 19/12. आता वरची बेरीज करा. 30 आणि 18 38m. आता 19/12 इकडचं जे भागिले 24 आहे उजवीकडे गेल्यावर गुणिले होणार. 12 एके 12 12 दुनी 24. किती आली गुणाकार 19 आणि 2 चा 38
आणि मग 38 भागिले 38 किती? 1. 1. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. होय ग. चहाचं काय झालं? चार क्रमागत समसंख्यांची बेरीज 460. तर त्या चार संख्यामध्ये खालील पर्यायातील कोणती संख्या येणार नाही? आता चार क्रमवार संख्या समसंख्येत 2चा फरक असतो ना. पहिली संख्या जरी x मानली तर दुसरी काय येणार आहे? 2 ऍड करा, x अधिक 2. त्यानंतर काय येणार? पुन्हा 2 ऍड करा, x अधिक 4. त्यानंतरची काय येणार? x अधिक 6. आणि ह्या सर्व समसंख्यांची बेरीज तुम्हाला किती दिलेली आहे? 460. आता x किती वेळा मोजा? 1, 2, 3 आणि 4. x ची 4 वेळा बेरीज 4x. आता स्थिर पद बघा, 2 आणि 4 6, 6 आणि 6 12. आणि उजवी बाजू 460. आता अधिक 12 तिकडे गेल्यावर वजा 12 होणार. किती वजा बाकी? वजा बाकी 448. आता हे गुणिले जे 4 इकडे आल्यावर काय होणार? भागिले 4 एके 4, 4 पर्याय एके 4. क्रमांक 4. म्हणजे पहिली संख्या 112, दुसरी संख्या 2 ऍड करा 114, पुन्हा 2 न ऍड करा 116, पुन्हा 2 ऍड करा 118. आता 112 इथं आहे, पर्याय क्रमांक 2. 114 नाही, 116 पण आहे, 118 आहे. कोणती संख्या येणार नाही? पर्याय क्रमांक 2. दोन संख्यांची बेरीज 17 आणि त्यांच्यातील फरक 17. मला सांगा, मोठी संख्या काय येणार आहे? मोठी संख्या 10. काय करायचं? बेरीज आणि फरक दिला का नाही की ह्या दोघांची बेरीज करून कितीनं भागायचं असतं? 2 ना. मग 17 आणि 7 ची बेरीज किती? 24. आणि 24 ला 2 न भागलं 12. आता लहान संख्या कशी काढायची? वजाबाकी करून 2 न भागायचं ना. मग 17 आणि 7 ची फरक किती? 10. आणि 10 ला 2 न भागा 5. आणि मग त्या दोन संख्यांचा गुणाकार करा. मोठी संख्या 12, लहान संख्या 5. गुणाकार किती येणार? 60. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण सांख्यिकी या प्रकरणावरची 11 आणि एक्चुअल समीकरणे या प्रकरणावरची 9 उदाहरणं पाहिलेली आहेत. आता आपली फक्त 3 प्रकरणं बाकी आहेत आणि अजून 2 तासिकेमध्ये आपला गणिताचा पूर्ण सिलेबस संपतोय. आता उद्याच्या तासिकेला आपण त्रिकोणाची एकरूपता आणि वर्तुळ जीवाकंस ही 2 प्रकरणे एकत्रित घेऊया. आणि परवाच्या तासिकेला चक्रवाढी व्यास घेऊया. क्षेत्रफळ आणि पृष्ठफळ घनफळ आपण अगोदरच घेतलेलं आहे, त्यामुळे आपलं अजून 2 तासिकेमध्ये पूर्ण सिलेबस संपतोय. तुम्हाला 28 तारखेच्या NMS परीक्षेला जे महत्वाचं प्रश्न आहे ते सगळं आपण सेट मधलं सुद्धा या ठिकाणी 2 दिवसामध्ये संपवतोय. मॅथ्स तर तुमचा भरपूर अभ्यास झालेला आहे. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.